शिफ्ट केलं मग सगळं शिफ्ट केलं आता नवीन शेड बनवायचं. त्याचे पैसे कंपनी देईल. त्याची कंपनी देत नाही ना? शेड नाही देत. मग चेस तर नाही करायचं. आणि फक्त फाउंडेशन करून दिलं. टरबूज कापलेला पाहिलं कंपनीचा व्हिडिओ पाहिला ना. वेळ मिळाला थोडं 10-15 मिनिटं. कमेंट करायची. ए बा हे ड्युटीहून आले म्हणते टरबूज पांढरं निघालं म्हटले. कसं काय सांगते पांढरं निघालं? लक्षात कुठं त्यांनी व्हिडिओ पाहिला, कंपनीत पाहिलं तिकडं टरबूज पांढरं निघालं. टाकी भरली अजून आमचा गॅस संपायचा नाही बरं का. 1-2 दिवस नाही संपायला पाहिजे अजून आमची टाकी नाही आली. कोण म्हणून आज आम्ही खिचडी करणार आहे. कोण गॅस नसेल त्याच्याकडे म्हणून नसेल जाईल आपलं अजून. हे काय ना तुला कळतं का हे कांद्याचं साईडचं काढून. कृष्ण आली सगळ्यांना. सकाळचे वाजलेले 6:30. आता लागले स्वयंपाकाला. आज करते शेपूची भाजी. स्वारी शेपू नाही पालक, हटून पालक. आत्ताचे वाढले कंटाळा आहे. पालकाची भाजी हटून करायची पण मला आवडती जास्त. कोणाकोणाला आवडती कमेंट करून सांगा. यांच्या कंपनीतल्या मित्रांनी दिलेली त्याच्या शेतातली भाजी मस्त. मेथी दिली होती, कोथिंबीर, शेपू. तरी ही मस्त स्वच्छ करून ठेवलेली होती आधीच. आता करते मी साफ. आणि ही तवलीत करायची. पालक आवडती. हटून पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे. पालेभाज्या खायचा आपल्याला लय कंटाळा येतो सगळ्यांना. आता हे फक्त कापून घेतले की लगेच तवलीत टाकायचे धुवून स्वच्छ. ती शिजोपर्यंत पीठ मळते मी. चहा झाला मस्त. आज घेतलं थोडा निवांत चहा. नाही तर सकाळी सकाळी चहाची टेस्ट कळत नाही घरी. काम चालू म्हणजे सकाळची सगळ्याचीच गडबड असते. म्हणतो जो आपण चहा घेतो का आपल्याला त्याची टेस्ट कळते कुठं? कळतच नाही. कोणला पडले सकाळची चहाची टेस्ट कळत. तुम्हाला कळत असेल म्हणा. तुम्ही म्हणता घ्या का वेड्यात काढता. मस्त घेते तवली तिच्यात टाकते शेपू. गॅस संपला नाही पाहिजे. कोणाला पाहायचं असं ना आमच्या व्हिडिओवर युद्ध होत तर पाहत राहा. आमचा गॅस काय आणलेला नाही ना. आमचा आता गॅस कधी संपतो माहिती नाही. युद्धाने लय डोक्याला ताण दिला. कोणाला टाके भरलेले गॅसच्या. आमची तर नसतीच भरली. फोन केलेला आहे त्याला पण तो काय फोन उचलला गॅसवर. जाऊ द्या संपला गॅस. तुम्हाला तर माहित होईल ना आमच्या अवकाळात. गॅस वाया जाऊ देत नाही बरं. आणि तुम्ही पण जाऊ देऊ. चहा करायचं जर असलं ना आपल्याला आधीच सगळं सामान टाकून द्यायचं आणि लगेच पातेली ठेवायचं गॅसवर. म्हणजे चहा वाया जात नाही. गॅसचं टेन्शन. आता भाजी धुतली. हे झाडाला पाणी टाकून येते. जीवनसत्व भेटतं. पाणी वायाला जात नाही. मस्त कढीपत्त्याला टाकते मी. कढीपत्ता कोणी पाहिला. बघा आपला कढीपत्ता. तोडू नका बरं का. याला टाकते पाणी. बियाला वांग ठेवलंय आणि याने लय अवकाळा केली हाताने. एवढी हाल करते वांग्याचं झाड स्वतःची. हे बघा एवढं वांगे. काही गरज आहे का या वांग्याला एवढी अवकाळा करायची हाताने. पण आलंच ते. मस्त वांगा आला. गवती चहा बघा. कांद्याची पात. कोणाच्या घरी कांद्याची पात. पिंक कलरचं गुलाब. पुढे झाले.
जाऊ द्या, मी थोडी ठेवली होती पालक पुऱ्या करायला, पण जर गॅस संपला तर हा पालक पुऱ्या राहून जाईल. बेग टाकून 4 पाले वायाला जाईल बस. पालक हटून पालक आहे ना, हिला लसणाची मस्त फोडणी द्यायची आणि थोडी शेंगदाणे दळून टाकायची, लय भारी होती. चुरून आणायची चांगली. खाशील का? मोठी झाली कुठे मोठी झाली कुठे त्याच्यातच राहते ती, खाली पडत असते तिकडे. खाली कसं आताच काय कळत कधी काही काढतं. तुलाच माहिती आहे ना. तुला कसं कळलं? तुला माहिती कोण जास्त आहे ना त्याच्यात चटणी चमचे काम नीट केले का पडत नाही. तुम्ही तर माझ्यावर टाकी द्या हो. बाई माणसं माहीत राहतं सगळं जगात. माझ्या कोणत्या आलं सगळं ते. हे कोणतं होतं तिन्ही माणसं आहे का? पहिलं हे मान शिवय मग स्वतःचं अभिषेक केला माऱ्यावर ते पाणी घरात शिंपडायचं असतं. काय पण देवपूजा करायला लागली, भारी काम झालं माझं. हे असं देवाचं अभिषेक केलेलं पाणी घरात टाकायचं. याचं युद्धाचा काही संबंध नाही. आमचे लायटर नेमकंच बंद पडले. आता यानामध्येच काहीतरी काढलं म्हणून दुसरं लायटर काढावं लागलं. मस्त लायटर बंद झाली. याला घर का आला आता कामात काम. याला साधून घेतलं म्हणलं त्या टाकून आता गॅस पुन्हा मी चेंज केला. तर नवीन शेगड्या आणल्या होत्या. मला असं वाटलं धुवायला पुसायला याला जरा निवांत कधीतरी काढू. पहिला जुनाच व्यवस्थित केला, 100 रुपये खर्च आला. मस्त गॅस चालू केला, फुल चालतो आता. म्हणून हे पाणी असलं नसलं नुसतं पुसला त्याला लई व्यवस्थित ठेवावं लागतं म्हणून तो गॅस पुन्हा ठेवून दिला. पहिले आपल्याच शेगड्या काढल्या, जुनं ते सोनं. कितीतरी बायला असं आवडतं वेगळं, पण मला ते जे जुन्या वस्तू त्याच आवडतं. रेसिपी वगैरे करताना तोच गॅस छान वाटतो, पण मग पुसायला याला आम्हाला पाण्याची साध्या थोडी त्यांचंही आहे. बाकीच्या बाया म्हणत बरोबर यांना असं काही पाणी नाही, पण तसं नका. पाणी आहे आम्हाला, येतं पाणी, पण 3-4 दिवस एकदा आम्ही स्टॉक करून ठेवतो. काय वाटतं देवाला ताकद सहन करायची सवय लावली. चला ते म्हणतात मी जातो निघून, तो चालते गप्पा. चला बाय, आता मी पीठ भिजवते. व्हिडिओ बघत राहा पुढचा. आज शुक्रवार सकाळचा व्हिडिओ हा. सगळ्याला आजचा दिवस खूप चांगला जाऊ. आणि मागचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्याला मनापासून धन्यवाद. टरबूज उन्हाळा सुरू झाला म्हणून दाखवलं बरं का, तसं काय नाही. मस्त खात राहा, मजा करा. थंड पाणी पिऊ नका, फ्रीजचं माठातलं पाणी पिया. बघा भाजी झाली मस्त. गॅस वाचवायचं म्हणजे डब्याच्या पोळ्या झाल्या. आता 5 पोळ्या छोट्या केल्या, आता मोठ्या पोळ्या सुरू. असंच करत जा. भाजीला जास्त हे नाही झालं, मला वाटलं होतं जास्त. ही भाजी चांगली लागते का? अरे हो म्हणा ना. हो खूप चांगली. हा बळजबरी. हिची एकच पोळी करते मग. खरं आपला गॅस संपायला आलेला आहे म्हणून. अगदी सगळं स्वयंपाक वगैरे झाला, आता किचन आवरायचं. आज मी गुढीपाडव्यासाठी ड्रेस शिवणारी. म्हणजे मला नाही, माझी नवीन साडी एकच वेळेस घातली, 1 ते 2 वेळेस. तिचा घागरा शिवणार आहे, तर रील पण बघा. आणि आज घागरा पण शिवणार आहे, त्यासाठी मी लवकर कामावरती. पुढचा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ ना हे करता बघत राहा. लय धुली येते हो, लय त्रास होतो मला धुलीना. ब्लाऊज आता साडी कट केलेली, साडीचा घागरा शिवते मस्त.
त्याची साडी कट केली आणि इथं सेम आपल्याला घागरा शिवायचं काम चालू आहे, पण त्याच्यामध्ये आपलं पार्सल आलं. ब्लाऊजची शिलाई आहे 300-250 रुपये देण्यापेक्षा जायचं आतूनच कट होऊन. वाव, साईजच मोठी होती की काय फक्त. कपडा खूप छान आहे बरं, क्वालिटी एकच नंबर आहे. आपल्याला एवढी शिलाई द्यायची, त्याच्यापेक्षा रेडीमेड ब्लाऊजच छान वाटतं. फक्त थोडी फिटिंग करावं लागणार आहे. आता याच्यावर मी घागरा शिवते, त्याच्यावर ब्लाऊज पण शिवणार आहे मी. बघू आता कसं येतं. मोठी आहे. किराणा आणायला जायचे बरं, 2 महिने झाले किराणा म्हणजे आणलेला होता, पण एवढा महिना गेला ॲडजस्ट होऊन. आता चालला आज किराणा आणायला माझ्याकडे. आम्ही दोघी चाललो, त्यांना कटिंग करायची. तर आम्ही किराणा घेतो. तुम्हाला आज पहिल्यांदाच किराणा घेताना दाखवू. 2 महिन्याचं घेऊन टाकलं, टेन्शन नाही राहत. आले आले आले. तिथं गेलो व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. काय दोघी चाललो आम्ही गाडीवर. आता एकदाचा किराणा आणला तर टेन्शन नाही. किराणा घ्यायला आलो आता. बघू आता काय काय घ्यायचं. घरी गेल्यावर एखादी वस्तू विसरून जाते. चला आता किराणा घेतो पहिलं. नाही का? आता किराणा आणला पा, आणि आम्हाला जेवायला वाजले 11:15. मला बसायचं आहे अजून जेवायला. आमच्या घरात नुसता पसारा झाला आज. किराणा आणला तर ही बॅग या इथं होती, पण मी मशीनच्या जागी हा ड्रेस शिवते म्हणून आज तसंच ठेवलं आहे. इथं चालू शिवायचं काम म्हणून इथली बॅग ही इकडं होती याच्या खाली, म्हणून इकडं काढावं लागली शिवायची वेळेस. आणि किराणा आणला आता. 2 महिने टेन्शन नाही. चला आता आज लय टाईम झाला, थकलो आता. 11:15 वाजले. आता जेवण करायचं, पण किराणा नव्हता राहिला ना. त्याला आता आज शुक्रवार आहे आणि मागचे कालचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आहे ना. हेअर कलर हेअर कलर का ब्राऊन कलर. मला ब्लॅकच केस आवडतो. नाही, खालून खालून करू आपण. माझी पण करून तुझे पण करू. कालचा टाकलेला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. म्हणजे टरबूज का टाकलं. चला आता उन्हाळा चालू झाला आणि थंड छान वाटतं. प्रत्येक सीझन मधले फळं खाल्ले पाहिजे. उद्या तेल लावलेलं उद्या डोकं धू. आणि उद्या करायचं डोकं धू. शॅम्पू ऑनलाईनच मागावं म्हटलं. आजचं शुक्रवार. कालचा पण व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलं. आपण व्हिडिओ पाहतो, पण खरंच आज कोणीतरी म्हणजे 3 सबस्क्रायबर वाढले. ज्यांनी सबस्क्राईब केला आज त्यांना एवढ्या मनापासून माझं छान झालं. मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट करत चाला ताई. असं जर सपोर्ट केला. गुळा अजून किराण्यातूनच पडायचं आहे कोणीत पण. आणि असाच सपोर्ट करत जा. असं तुमचा जर सपोर्ट असला ना, तुम्हाला मी माझे सगळे प्रश्नाचे उत्तर देणार आहे. मला असे जर सपोर्ट पाठीमागं असल्यानंतर काय बघायचं काम नाही.
आणि व्हिडिओला आपण एवढे व्हिडिओ पण बघतो, जसं सबस्क्राईब करता तसं लाईक पण करत चला. मी सांगितलेलं आहे मागचे 1-2 व्हिडिओ, म्हणजे ज्यावेळेस नवीन व्हिडिओ तयार केले, म्हणजे व्हिडिओ केले ना त्यावेळेस मी टाकलेले आहे बघा, 2-3 व्हिडिओमध्येच की माझा खूप मोठा प्रश्न आहे, पण हा प्रश्न तुम्हाला जेव्हा सुटेल मी तेव्हा सांगेन. खरंच समाधान माणसाने याच्यातच बघावं की आपल्याला खरंच किती आपुलकी असते आपल्याविषयी. बाकीचे तर असतात, पण खरं आपली यूट्यूब फॅमिलीसुद्धा तेवढी मन मिळवून या बघा. ज्याला चांगलं वाटतं ते चांगलंच हे करतं, आणि ज्याला नाही वाटत त्याचं लगेच समजतं. म्हणून खरंच आपली सबस्क्रायबर फॅमिली एवढं छान सपोर्ट करते, अशी व्हिडिओ बघते आणि फक्त व्हिडिओला लाईक करत जातो ना. काय करायचं, व्हिडिओ बघायची वेळेसच लगे लाईक करून टाकायचं, म्हणजे आम्हाला पण बरं वाटतं. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आपल्यामध्ये ओळखीचे जे आहे त्यांना पण ही लिंक शेअर करत चला. कारण माणसाला मन मोकळेपणाने खरं काही करायचं असलं तर खरं आपल्याला यूट्यूब फॅमिलीची साथ पाहिजे, हे तर मी म्हणायलाच नाही पाहिजे. पण भगवंताने काहीतरी बुद्धी दिली मला, यूट्यूब चालू केलं मी, आणि मला आता खूप आनंद वाटतो की माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण होत आलेले आहे. 9 सबस्क्रायबर बाकी आहे, आणि मी एवढी आतुरतेने वाट बघते कधी माझी 100 सबस्क्रायबर होती. आणि खूप मला आज एवढा आनंद वाटतोय, सबस्क्रायबर माझे एवढे पूर्ण झाले, म्हणजे 100 होत आले. असंच सपोर्ट राहू द्या.